निघाल्या आणि हा मतदारसंघ वेगळा आहे. या मतदारसंघाचं एक वेगळं असं महत्व आहे. सुरुवातीपासून हा आपला भगव्याचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली त्यांना गाडणारा मतदारसंघ आहे. आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिली असाल. पण जर पाहिली नसाल तर मुद्दामून सांगतो आणि पाहिजे असाल तरी मुद्दामून सांगतो. आपण 22 तारखेला काळाराम मंदिरामध्ये जी पूजा करणार आहोत त्या पूजेसाठी आणि नंतर एक हातून अशी होतो त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती जी आपण आरती करणार आहोत या दोन्ही कार्यक्रमाचं आमंत्रण मी आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना दिलेलं आहे. कारण आमच्या भावना, आम्ही हिंदू आहोतच, आम्ही भक्तही आहोत. आम्ही प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत, भवानी मातेचे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत आणि आम्ही देशभक्त आहोत. आम्ही कोणाचे अंधभक्त नाही. आणि राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे त्याच्यामध्ये ती जी काही प्राण प्रतिष्ठापना होणार आहे ती केवळ प्रभू रामचंद्राची, सीतामाईची नाही आहे, तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. एक लढा जो काही शतक चालला होता, शतकानुशतक चालला होता, पण कोणाची हिंमत नव्हती. जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे सामसूम झाली होती की बाबरी कोणी पाडली, बाबरी कोणी पाडली, आम्ही नाही पाडली, आम्ही नाही पाडली, पळापळ झाली होती. आणि मग याच भारतीय जनता पक्षाचे ते सुंदरसिंग भंडारी, बरोबर ना संजय, यांना विचारलं होतं तर त्याने घाम फुटला होता. त्याने जर छे हे आमचं काम नाही केलं असेल तर शिवसैनिकांनी केलं. अगदी अटलजींचं त्यावेळेचं जे काही वाक्य आहे त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे, अडवाणीजींचा आहे. मी त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे त्या अस्मितेचं एक ते प्रतीक आहे. आणि राष्ट्रपतींना मी जे काही आमंत्रण दिलं ते राजकारण म्हणून नाही, कुरघोडी करण्यासाठी नाही, तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही. अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या पण होतो, पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची. ती सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश. आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते ते तसे होते. सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मोगलांनी, त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली, पुनर्निर्माण केलं. दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचं निधन झालं. पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादांना बोलवलं होतं. कारण की केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती. तशीच याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी. मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले, म्हणजे त्यांना सुद्धा बोलवले, ठीक आहे, असं गर्दीमध्ये त्यांना बोलवले तर त्याला काही अर्थ नाहीये. आम्ही जे बोलवतो आहोत ते एका सन्मानाने बोलवतो की राष्ट्रपती महोदय आपण या, आपल्या हातनं आम्ही काळाराम मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो. आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असणार नाही, आपल्या एकटीचा फोटो येईल. आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असतात, असायलाच पाहिजे. पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल. आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे. पंतप्रधान खूप काही बोलले, घराणेशाहीवरती पण बोलले, आणि म्हणून योगायोग असेल काल ते येऊन गेले. आज मी नेमका अशा मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला काढायची.
गद्दारांची घराणेशाही. मी माननीय पंतप्रधानांना सांगतोय की उगाच घराण्यावरती बोलू नका. तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोलला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू. आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं. जो घरंदाजच नाहीये तो काय घराणेशाहीवरती बोलणार. आणि हे त्यांना माहिती नाही घराणं म्हणजे काय असतं, घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये. म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली तेव्हा मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराणेशाही नकोशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली. प्राणप्रिय गद्दारों से मेरा बहुत पुराना रिश्ता है, अब भी है. अशी ही सगळी घराणेशाही जी गद्दारांची ती गाडून टाकायची, ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहात ते मी बघायला आलेलो आहे. 100%. आणि ही घराणेशाही किंवा गद्दारी केवळ लोकसभेतच नाही तर विधानसभेत सुद्धा गाडावी लागेल. महापालिका कधी होतील घाबरतायत. आता बाकीचं भाषण मी इकडे काही करणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे. 23 जानेवारीला मी बोलणार आहे नाशिकला. आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहिती आहे. पण तूर्त आज जरा मला बरं वाटलं की ज्याला असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली बाकी जायदाद आहे, असं त्यांना वाटलं होतं. कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादीचे सुद्धा नेते इथे आहेत, तुमचं ऑफिस इकडेच आहे, आपण बरोबर आहे, ऑफिस सुद्धा सोबत आहे, काँग्रेस सुद्धा सोबत आहे, सगळेच सोबत आहे. आरपीआय पण आहे, वंचित आहेत, सगळेच आहेत. जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत. सगळे देशभक्त माझ्यासोबत आहेत. म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आता उद्या संक्रांत आहे. संक्रांतीला काय म्हणतो आपण, तिळगुळ घ्या. ते कालपासून तिळगुळीचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे. कालपासून सुरू झाले. पुन्हा या महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत. कारण मी मगाशी बोललो वाटतं की याला निवडणुकीला महाराष्ट्र लागतो, व्यवसायाला गुजरात लागतो. त्याच्यामुळे महाराष्ट्राची ताकद आता आपल्याला दाखवायची. सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशीच एकजूट ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आपण ऐकलं आहे. साहेब आपला मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आज फक्त शाखा भेट होती. यानंतर काही दिवसानंतर लगेच साहेब सभेसाठी इथपर्यंत येतील, आपल्याशी संबोधन साधतील. निश्चितच आपण सर्वजण या